बंधातून बाहेर या, काल्पनिक बंध तोडा. माणूस असंख्य साखळ्यांनी बांधलेला आहे. या साखळ्या आत आहेत तर काही बाहेर आहेत. मानवाने या साखळ्या स्वतःच निर्माण करून स्वतःला बांधून घेतलेला आहे. हजारो बंधनं, हजारो साखळ्या, त्या साखळ्यांच्या हजारो कड्या. त्यातील काही साखळ्या लोखंडाच्या, काही बिडाच्या, काही चांदीच्या, तर काही चक्क सोन्याच्या आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या साखळ्या, सगळी बंधनं काल्पनिक आहेत. त्याच्या मनानं धारण केलेली आहेत. बंधनं काल्पनिक, पण माणूस बांधला गेलाय खरोखर. हाच त्या बंधनांचा महिमा आहे. यालाच मान्यता असेही म्हणतात. या मान्यता म्हणजे काय? तर मान्यता म्हणजे काल्पनिक बंध. तो फक्त कल्पनेने निर्माण केलेला असतो. मान्यतांची थोडी फोड करून पाहूया. मान्यता म्हणजे कंडिशनिंग. एकाच गोष्टीची सातत्याने जर पुनरावृत्ती होत राहिली तर त्या गोष्टीचे कंडिशनिंग होते. लहानपणापासून जे संस्कार होतात त्या संस्कारांनी कंडिशनिंग होऊन माणूस त्याप्रमाणेच आचरण करतो. त्याच्या अनेक प्रकारच्या सवयी या कंडिशनिंगच असतात. माणसाचं मन हे कंडिशनिंग झालेलं असतं. माणूस विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट पद्धतीनेच वागतो त्याच्या कंडिशनिंगमुळे. विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली की माणूस रागावतो. विशिष्ट परिस्थितीत भीतो. माणूस म्हणतो मला राग येतो, मी प्रेम करतो किंवा मी द्वेष करतो. हे सर्व जे काही आहे ते सर्व त्याचे कंडिशनिंगच असते. मानव हा आगंतुक नाही. त्याच्या पाठीमागे लाखो वर्षांचा इतिहास दडलेला आहे. मन हे हजारो वर्षांच्या कंडिशनिंगने बनलेले असते. एखादा म्हणतो मला राग येतो, पण खरी परिस्थिती अशी आहे की त्या ठराविक परिस्थितीत तो रागावणार हे आधीच ठरलेले आहे. त्यामुळे तो राग त्याचा नसतोच, ते ठरलेलेच आहे. चिंच पाहिली की तोंडाला पाणी सुटते. आकर्षक गोष्टीकडे माणूस खेचला जातो. आपले पाय न चुकता गप्पा मारीत घराकडे आपोआप वळतात. कंडिशनिंगमध्ये आपल्या क्रिया मनाच्या अबोध पातळीवर घडत असतात. सायकल शिकताना पूर्ण ध्यानपूर्वक शिकावी लागते. पण पुढे निसर्ग सौंदर्य पाहत गप्पा मारीत सायकलकडे लक्ष न देताही सायकल चालवता येते. कारण नंतर सायकल चालवणे ही क्रिया मनाच्या अबोध पातळीवरून घडत असते. एवढ्या मोठ्या ताकदीचा हत्ती, पण त्याला साध्या साखळीने बांधला जातो. हत्तीने मनात आणले तर तो एका झटक्यात ती साखळी तोडू शकतो, पण तसे त्याच्या मनातच येत नाही. त्याचं कारण त्याचं कंडिशनिंग झालेलं असतं. लहानपणी त्याची कमी ताकद असते, त्यावेळी त्याला साखळी तुटू शकत नाही. मग त्याचं मन त्याला सांगतं की साखळी तोडण्याचा प्रयत्न सोडून दे व आहे त्याच जागी झुलत राहा. हत्तीसारखीच गाढवाची अवस्था असते. गाढवाचा मालक गाढवाला प्रथम दोरीने पायाला बांधत असतो. नंतर त्याला दोरीचीच आवश्यकता राहत नाही. गाढवाला दावणीवर आणतो व ज्या ठिकाणी दोरीने बांधत होता त्या ठिकाणी आणून त्याच्या पायाला फक्त हाताचा स्पर्श करतो. गाढवाला वाटते मला बांधून घातले, आणि ते विना दोरीचे बांधले जाते. तेथून ते हलत नाही. जोपर्यंत मालक येत नाही तोपर्यंत तिथेच थांबून राहते. असे असते कंडिशनिंग. माणसाला अशा अनेक साखळ्या व दोऱ्यांनी बांधून ठेवलेलं असतं. त्या साखळ्या व दोऱ्या खऱ्या नसतात, केवळ काल्पनिक असतात. साखळ्या काल्पनिक असतात, पण माणूस बांधला जातो मात्र खरोखर. एक राजाचा मुलगा व एक गरिबाचा मुलगा, दोघांवर वेगवेगळे संस्कार होत राहतात. गरिबाच्या मुलाला गरिबीचे संस्कार होतात. गरिबाने कसे वागावे हे त्याच्यावर बिंबवले जाते व त्याला हे करू नको, ते करू नको असे ठसवले जाते. गरिबाच्या मुलाने गरिबासारखंच वागावं व राजाच्या मुलानं राजासारखं. पुढे तेच कंडिशनिंग होते व राजाचा मुलगा राजासारखा वागतो आणि गरिबाचा मुलगा त्या नव्या राजाला कमरेत वाकून सलाम करतो. असे हे पिढ्यानपिढ्यात चालत राहते. माणसाने अनेक काल्पनिक साखळ्या निर्माण केलेल्या आहेत. त्या साखळ्यात तो स्वतःला अडकवून घेतो. विशेष असे आहे की या साखळ्या, या बेड्या दुसऱ्या कोणी तयार केलेल्या नसून माणसानेच स्वतःसाठी निर्माण केलेल्या आहेत. स्वतःच्या हाताने तो या बेड्यात स्वतःला अडकून घेतो व मग हातपाय फोडत बसतो. नको ती क्रिया करतो. एखादी घटना घडवून आणतो. वेगवेगळ्या योजना आखून त्यात स्वतःला बांधून घेतो. शिवाय संबंधाची निर्मिती करीत राहतो व त्या संबंधामध्ये अडकून पडतो. हजारो गोष्टी घडवतो व वेगवेगळे बंध निर्माण करून त्यात अडकून घेऊन त्यातच चडपडत मरून जातो. मान्यता म्हणजे गैरसमज. मान्यता म्हणजे असा समज की जो बरोबर नसतो. मान्यता म्हणजे वेगळाच समज करून घेणे. त्याला अपसमज असेही म्हणता येईल. आपण असतो वेगळेच व स्वतःला मानतो भलतेच. अशा प्रकारचा अपसमज किंवा गैरसमज करून घेणे हा मान्यतेचाच भाग आहे. एक सिंहाचा छावा मेंढराच्या कळपात वाढला. तो स्वतःला मेंढरू समजू लागला. लांडगा आला की बिहून पळू लागला. मेंढराप्रमाणे गवत खाऊ लागला आणि त्यांच्याप्रमाणेच ओरडू लागला.
एक गरुडाचे पिल्लू कोंबडीच्या पिल्लात वाढले. ते कोंबडीप्रमाणेच दाणे खाऊ लागले. घार किंवा ससाना आला की भिवून लपून बसू लागले. नंतर ते मोठे झाले. सर्व कोंबड्यामध्ये ते एक मोठी कोंबडी म्हणून वावरू लागले. त्याचा नंतर गरुड झाला. गरुडसारखे पंख होते, पंखात बळ होते, पण त्याला उडी घेता येईना, आकाशात भरारी मारता येईना. ते गरुडाचे पिल्लू कोंबडीप्रमाणेच वाढले, कोंबडीप्रमाणेच वावरले आणि कोंबडीप्रमाणेच मरून सुद्धा गेले. कारण ते गरुड असूनही स्वतःला कोंबडी मानत होते. त्याला स्वतःची खरी ओळख नव्हती. स्वतःविषयीच त्याने अपसमज करून घेतलेला होता. माणूस तर कुठे स्वतःला पूर्णपणे ओळखतो? तो स्वतःला देह समजतो. जगातील जे जे दिसेल ते माझं आहे किंवा मला हवं असं म्हणतो. संसार माझा, घर माझं, गाडी माझी, बायको माझी, नवरा माझा, पोरं माझी, माझे नातेवाईक, माझं येऊ, माझं तेव, माझं फलाना आणि माझं फलाना. माणूस गरुडाच्या पिलाप्रमाणे स्वतःविषयी गैरसमज निर्माण करून घेतो. स्वतःमध्ये अनंत शक्ती वसत असूनही तो स्वतःला दुबळा मानतो. अमर असूनही रोज मरणाला जवळ करतो. अमृताचा पुत्र असूनही विषाचे व विषयाचे कण गोळा करीत फिरतो. प्रकाशाचा वारसदार असूनही अंधाऱ्या खुराड्यात राहतो. दिव्य धामवासी असूनही उंदीर घुशी व कुत्र्या मांजरासारखा पृथ्वीवर वावरतो व किडामुंगीसारखा मरून जातो. चैतन्य हेच त्याचे स्वरूप असूनही नेहमी बेहोशीत राहतो. स्वतःविषयी जसे गैरसमज करून घेतो तसे इतरांबाबतही गैरसमज करून घेतो. तो नको त्याला माझं म्हणतो. जे त्याचं नाहीच ते स्वतःच समजून लागतो. माझी शेती, माझा बंगला, माझं काम, माझी कंपनी, माझी नोकरी, माझं करिअर, माझा देश, माझा धर्म, माझी जात, माझा वंश, माझा वर्ण, माझा फलाना, हे माझं माझं करीत राहतो. वस्तुतः त्याचं या जगात काहीच नसतं. आयुष्यभर राब राब राबतो व भरपूर संपत्ती इस्टेट गोळा करून ठेवतो. ते सर्व जशीच्या तसे इथेच ठेवून सोडून जातो. यातली एक तरी गोष्ट जर त्याची असती तर त्याला नसती का नेता आली? पण बरोबर साधी चिंधी सुद्धा नेत नाही. ज्याला आयुष्यभर गोंजारतो, ज्याचे लाड करतो, ज्याच्या स्वरूपाचा गर्व करतो, तो देह तरी त्याच्याबरोबर येतो का? त्याची ही जळून राख केली जाते. देह सुद्धा इथेच पडून राहतो. मग जगातील त्याचं नेमकं काय असतं? त्याचं खरं तर काहीच नसताना सर्व माझं माझं म्हणत राहणं ही मान्यता आहे. तो तसं मानतो व मानतो म्हणून ते सर्व त्याचंच आहे असं वाटत राहतं. पण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे. मान्यता म्हणजे चुकीचा विश्वास, बॅड फेथ किंवा अंधश्रद्धा होय. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा या मान्यताच असतात. देवाला दुसऱ्या प्राण्याचा जीव दिल्यानंतर देव प्रसन्न होतो. देव वाईट काहीतरी करतो. देव म्हणजे प्रकाश. प्रकाश अंधकार कसा निर्माण करेल? देव म्हणजे सर्व चांगल्या गोष्टींची अत्युच्च अवस्था, सबम बोनम. त्यातून वाईट घडेलच कसं? आंब्याच्या झाडाला निंबोळ्या कशा लागतील? देवाविषयीच्या हजारो अंधश्रद्धा समाजात आहेत. शेवटी प्रत्येकाचा देव वेगवेगळा असतो. ज्याचं जेवढं डोकं व जेवढी समज तेवढा त्याचा देव असतो. देवाप्रमाणेच धर्म, संप्रदाय यातही हजारो तर्कदुष्ट नियम व माहिती सांगितली गेलेली आहे. ती जशीच्या तशी खरी मानून माणूस वागतो. त्या गोष्टी तशाच आहेत असे समजून चालतो. त्या अंधश्रद्धा असतात. भूताची कल्पना, भूतांचे अनेक प्रकार पाडले आहेत. ब्रह्मसंबंध, लावसट, हाडळ, मुंज्या, झुटिंग इत्यादी प्रकारची त्याला नावं सुद्धा दिलेली आहेत. मग अस्तित्वात नसलेलं व फक्त कल्पनेत असलेलं भूत झपाटतं, कुणाच्या तरी अंगात येतं. त्याला अंड, दामटा, दारू, गांजाचे चिलीम इत्यादीचा उतारा दिला की ते निघूनही जातं. संपत्ती जमा करण्यासाठी चेटूक आणलं जातं. पित्र अंगावर घातली जातात. करणीची बाधा केली जाते. उलटी बाहुली टांगली जाते. घोड्याचा नाल, चर्मकाराच्या कुंडातील पाणी इत्यादी घेऊन बाधा काढली जाते. भानामती घडवून आणता येते. भानामतीनं काही वाईट घडवलं जातं. घरावर दगडं पडतात. घरातील वस्तू पेट घेतात. भाकरीच्या टोपलीत शेणाच्या गोवऱ्या येऊन पडतात. हँगरला अडकवलेली कपडे हँगरवरच आपोआप फाटू लागतात. हे सर्व त्याच घरातील कोणीतरी करीत असते व नाव भानामतीचं घेतलं जातं. मग भानामती उतरवण्यासाठी देवरशी त्याचं सर्व गौड बंगाल सुरू होतं. मानवी जीवनावर ग्रह, तारे यांचा परिणाम होऊन भविष्य बनतं. चांगलं घडतं किंवा बिघडतं. मग ज्योतिषाला भरपूर शिदा आणि दक्षिणा देऊन ग्रहांची शांती केली जाते. पृथ्वीवरील एका छोट्याशा खोराड्यात बसून त्यात धूर करून तो पृथ्वीपेक्षा शेकडो पट मोठ्या असणाऱ्या ग्रहांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. तो जो धूर होतो तो अज्ञानाचा धूर असतो. त्या अज्ञानाच्या धुराने सर्वांचे डोळे झाकले जातात
अशा हजारो प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. सर्व अंधश्रद्धा या मान्यताच असतात. आपण जे मानतो त्याच गोष्टी पाहत राहतो. जसं पाहत राहतो तसाच त्याचा अनुभव येत जातो व अनुभवाने जे मानत होतो तेच खरं असा समज पक्का होत जातो. थोडीशी तर्कनिष्ठा वापरली तर त्यातील फोलपणा कळून येतो. मान्यता म्हणजे मिस्टेक, चुकीच्या गोष्टी घेणे किंवा स्वीकारणे. अनेक प्रकारच्या रूढी परंपरा यातून अनेक गोष्टी आलेल्या असतात. त्या आपण तशाच खऱ्या म्हणून स्वीकारतो. सायंकाळी घर झाडून काढू नये याचं खरं कारण पूर्वी लाईट नव्हती. अंधारात घरातील मौल्यवान वस्तू बाहेर जाऊ नये म्हणून तो समज दृढ केला गेला. अशा अनेक गोष्टी रूढी परंपरेकडून आपणास मिळत असतात. त्या आपण जशाच्या तशा स्वीकारत असतो. त्यातील काही गोष्टी चांगल्या असतात पण काही गोष्टी वाईट असतात. सतीची प्रथा, जाती व्यवस्था किंवा वर्ण व्यवस्था ही सुद्धा अशी मिस्टेक आहे. ही मिस्टेक प्रत्येक पिढी करीत जाते व पुढची पिढी तशीच ती स्वीकारते. मान्यता म्हणजे मिसॲप्रिहेन्शन, चुकीचे आकलन किंवा चुकीचे ग्रहण करणे होय. एखादा बोलत असताना किंवा सांगत असताना माणूस जसं आहे तसं किंवा जसं सांगितलं गेलंय तसं न स्वीकारता त्याविषयी स्वतःला जे वाटतंय तसं स्वीकारलं जातं. उपनिषदात एक गोष्ट आहे. एकदा देव, दानव व मानव ब्रह्मदेवाकडे गेले. सर्वांनी आग्रह केला, आम्हाला उपदेश करा. ब्रह्मदेवाने सर्वांसाठी द हे अक्षर सांगितले. देव भोगी होते, विषय सुखात रंगलेले म्हणून त्यांनी दचा अर्थ दमन असा करून ब्रह्मदेवाने आपणास दमन करा असा उपदेश केलेला आहे असे ते मानू लागले. मानव हा अत्यंत कंजूस व स्वार्थी. सर्व गोष्टी आपणासच हव्यात हा त्याचा हव्यास थांबत नाही म्हणून त्याने दचा अर्थ दान करा अशा प्रकारचा घेतला. तर दानव हे अत्यंत क्रूर, त्यांनी दचा अर्थ दया असा घेतला. एका लेक्चरला अनेक माणसं बसली होती. वक्त्याने विचारले, त हे अक्षर उच्चारताच तुमच्या डोळ्यासमोर काय उभे राहते ते सांगा किंवा त्या अक्षराने पूर्ण होणारा शब्द सांगा. एकाने सांगितले त म्हणजे तलवार, दुसरा म्हणाला तराजू, तिसरा म्हणाला तंदूर, चौथा म्हणाला तमाशा, तर पाचवा म्हणाला तप. चौकशी केली असता समजली की तलवार म्हणणारा सैनिक होता, तराजूवाला व्यापारी होता, तंदूर सांगितलेला हॉटेल कामगार होता, तमाशा म्हणणारा तमाशाचा शौकीन होता, तर तप सांगणारा योगी होता. आपण आकलन करून घेताना अशा पद्धतीने घेत असतो. आपल्याजवळ जेवढं असतं तेवढंच आपलं आकलन असतं. आपल्या जवळचा स्टॉक वाढवला की आकलन क्षमता आपोआप वाढत जाते. सर्व या शब्दाचा नेमका अर्थ काय, त्याचप्रमाणे पूर्ण याचा अर्थ काय. ईश्वर सर्वव्यापी आहे असे म्हणतो तेव्हा प्रत्येकाचे सर्व त्या विहिरीतील वा समुद्रातील बेडकासारखे असते. विहिरीतील बेडकाला ती विहीर सर्व काही वाटत असते. ईश्वर परिपूर्ण आहे असे म्हणताना पूर्ण एकच असते. मग तू काय आहेस, त्या पूर्णापासून तू वेगळा कसा. उपनिषदात एक शांती प्रार्थना आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. याचा अर्थ असा, ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढून घेतले तर पूर्णच शिल्लक राहते. याचा अर्थ स्वतःच समजून घेत बसा. काय आकलन झाले ते जाणकार माणसाला सांगा. हेही पूर्ण व तेही पूर्ण, हे व ते असे दोन पूर्ण झाले. पूर्ण तर एकच असते, एका वेळी दोन पूर्ण कसे. व्यवहारात अशा अनेक गोष्टींची चुकीचे आकलन किंवा ग्रहण केले जाते व तेच आणि तेवढेच खरे समजले जाते. ती मान्यता होय. हत्ती व 7 आंधळे यांची गोष्ट सर्वांना सुपरिचित आहे. त्या हत्तीविषयी त्या 7 आंधळ्यांचे जे आकलन असते ते आकलन म्हणजे मिसॲप्रिहेन्शन होय. मान्यता म्हणजे प्री कॉन्सेप्शन, चुकीच्या संकल्पना तयार करून ठेवणे. माणसाच्या डोक्यात अनेक कल्पना वावरत असतात. त्याची स्वतःविषयीची एक कल्पना असते, त्याची करिअरची कल्पना, त्याची जगाची, जगण्याची, जीवनाची कल्पना जशी असते तसा त्याचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बनतो. प्रत्येकजण जीवनाचे व जगण्याचे स्वतःपुरते एक तत्वज्ञान बनवित असतो. त्या तत्वज्ञानाप्रमाणे तो जगत राहतो. ज्याच्या त्याच्या सुखदुःखाच्या कल्पना ठरलेल्या असतात. परिस्थिती व प्रसंगाला सामोरे जाण्याच्या कल्पना डोक्यात तयार असतात. त्याप्रमाणेच तो प्रतिक्रिया करतो. काही गोष्टीचं सुख मानून घेतो तर काहींचं दुःख, काही गोष्टीचा त्याला राग येतो तर काही विषयी चिंता वाटून घेत राहतो. सुख, दुःख, चिंता, क्रोध, भीती
इत्यादी सर्व मान्यता आहेत. कल्पनेने तो नाते निर्माण करतो व संबंध जोडतो. कोण त्याचा मित्र असतो तर कोण शत्रू, कुणाला आई म्हणतो तर कुणाला बाप, कुणाला मुलगा मानतो तर कुणाला मुलगी. हे संबंध जोडणे म्हणजेच मान्यता असतात. वस्तुस्थिती अशी असते की त्याच्या आईवडिलांपासून जैविक प्रक्रियेने याचा जन्म झालेला असतो, तर तसल्याच जैविक प्रक्रियेने त्याने मुलगा व मुलगीला जन्म दिलेला असतो. तो फक्त जैविक प्रक्रियेतील एका पायरीची भूमिका वठवीत असतो, पण या सर्वांविषयी ममत्व निर्माण करून माझं माझं म्हणत राहतो. वस्तुतः तो एक जैविक प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम करीत असतो. त्याचं कोणीच नसतं. तो एक फक्त दुवा असतो. निसर्गाच्या साखळीतील फक्त एक कडी असते. तो जिच्याशी संसार करतो ती एक स्त्री असते व बायको त्याच्या डोक्यात असते. स्त्री ही स्त्रीच असते. एकीला आई मानतो, एकीला बायको मानतो, तर एकीला मुलगी मानतो. ही मानण्याची जी प्रक्रिया आहे ती मनात असते. घरात वावरणारी स्त्री व्यक्ती असते, तर तिच्याविषयीची बायको ही संकल्पना डोक्यात असते. यातील स्त्री ही खरी आहे, बायको ही त्याच्या डोक्यातील संकल्पना आहे. संकल्पना ही मान्यता आहे. मान्यता खरी नसते म्हणून त्याची बायको ही खरी नसते. लग्न या शब्दाचा अर्थ असा, ल म्हणजे विश्व व ग्न म्हणजे संबंध जोडणे. लग्न म्हणजे विश्वाशी जैविक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच संबंध प्रस्थापित करणे, विश्वाच्या साखळीशी संलग्न होणे. तर नग्न म्हणजे कुणाशीही संबंध नसणे, मग्न म्हणजे फक्त स्वतःशीच संबंध असणे व भग्न म्हणजे सर्व प्रकारचे संबंध उद्ध्वस्त होणे. माणूस लग्न करतो म्हणजे विश्वाच्या शृंखलेतील एक कडी म्हणून दुवा बनतो. निसर्गात घडणाऱ्या जैविक प्रक्रिया या खऱ्या असतात, पण त्याविषयीच्या माणसाच्या मान्यता खोट्या असतात. पण खोट्या गोष्टीलाच खऱ्या समजून माणूस संसारात रमतो. हे संबंध गणितीय संकल्पनेप्रमाणे असतात. गणितातील एक हाच खरा असतो. 1+1 = 2. दुसरा हाही एक खरा असतो, पण त्याच्यामध्ये जे अधिक चिन्ह आहे ती संकल्पना आहे. त्या 2 अंकांचा ते संबंध जोडते व तिसरीच संख्या समोर आणते. माणूसही माणसाशी संबंध जोडून कुणाशी तरी बेरीज करतो व मित्र म्हणतो, कुणाशी वजाबाकी करून शत्रू समजतो, कुणाचा गुणाकार करतो तर कुणाचा भागाकार करीत राहतो. संबंध काल्पनिक असतात, वस्तू किंवा व्यक्ती ही खरी असते. शिवाय जीवनाचं गणित वेगळंच असतं. एक शेळी व एक वाघ, यात वाघ शेळीला पोटात घालतो व एकटाच शिल्लक राहतो. यामध्ये 1+1 = 2 असे न होता 1+1 = 1 असेच उत्तर येते. पाण्याचा एक थेंब दुसऱ्या थेंबात मिसळला, एकरूप झाला तर किती थेंब झाले? एकच मोठा थेंब. आपलं पारंपरिक गणित हे स्टॅटिक आहे, तर जीवनाचं गणित हे डायनॅमिक किंवा क्रिएटिव्ह असतं. एक स्त्री अधिक एक पुरुष यांच्या मिलनातून तिसरं जन्माला येतं, म्हणून 1+1 = 3 किंवा कितीही हे जीवनाचं गणित सांगतं. एक ज्वारीचा दाणा शेकडो नवे दाणे देऊन जातो. मिलीग्रामच्या वजनाचं बीज कित्येक टन लाकूड व फळं देऊन जातं. निसर्गाचं गणित आणि त्याची सूत्रे सगळं वेगळंच आहे. गणिताप्रमाणे पारंपरिक तर्कशास्त्र ही जीवनामध्ये चालत नाही. तर्कशास्त्र सांगतं A = B, B = C, म्हणून A = C. पण जीवनात तसं असत नाही. A म्हणजे अमर, B म्हणजे बबन व C म्हणजे छगन. असे जर गृहीत धरलं तर अमरचा मित्र बबन आहे, बबनचा मित्र छगन आहे, म्हणून अमरचा मित्र छगन आहे असं ठरत नाही. अमर व छगन यांच्यात कट्टर वैमनस्य असू शकतं. म्हणून कोणत्याच तर्कशास्त्राच्या ढाच्यात जीवन हे बसू शकत नाही, कारण जीवन हे मुक्त आहे. व्यक्ती इतर व्यक्तीशी, वस्तूशी, मतांशी, तत्वज्ञानाशी, घटनेशी संबंध जोडते. ते सर्व संबंध काल्पनिक असतात. व्यवहारात ते भले उपयोगी असतील, पण सगळ्याच उपयोगी गोष्टी खऱ्या नसतात. गंभीर आजारी माणसाला आजार सुधारण्यासाठी तुम्ही आता ठीक आहात असं खोटं सांगणं उपयुक्त असतं, तरी सुद्धा ते खोटं असतं. संबंध खोटे, वस्तू, व्यक्ती वा घटना खरी असते. संबंध हे काल्पनिक असतात व ती एक मान्यता असते. मान्यता म्हणजे मिथ्स या सांगोवांगी आलेल्या असतात. मिथ्स म्हणजे मिथ्या कल्पना. त्यांना काडीचाही अर्थ नसतो. त्या विशिष्ट संदर्भात तयार झालेल्या असतात. मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गणपती दूध पितो असे जाहीरपणे सांगितले. गणपतीला दूध पाजण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या.
त्यात काहीच तथ्य नव्हते. केशाकर्षण पद्धतीने दूध वर ओढले जात होते. दूधच काय, पण दुधासारखा कोणताही द्रव पदार्थ तसा ओढला जातो. त्याच तत्वावर झाडाच्या शेंड्यापर्यंत पाणी वर चढते. झाडाच्या मुळापाशी कोणी मोटर बसवलेली असते काय? मग 100 फूट पाणी वर चढतं कसं? तेच तत्व गणपतीच्या दुधाच्या बाबतीत होतं. ही कहाणी पुढच्या पिढ्यानपिढ्या चालत राहिली तर गणपती दूध पितो हे एक मिथ तयार होतं. प्रत्येकाचा धर्म, समाज, परंपरा, रूढी, संस्कृती यामध्ये अशा अनेक प्रकारच्या मिथ्या कल्पना असतात. या मिथ्या कल्पना लोक खऱ्या मानून चालतात. त्या समाजातील व धर्मातील ग्रंथ, पुराणे, काव्ये यातून अशा मिथ्स पुढे आलेले असतात. कादंबरी खरी असते का? ती तर केवळ कपोल कल्पित असते. लेखकाच्या कल्पनेचा तो एक मुक्त विहार असतो, पण ती खऱ्यासारखी वाटते. खऱ्या खोट्याचं मिश्रण करून लिहिलेली असते. मिथ्स काहीशा तशाच असतात. पूर्वी यातूपूजा किंवा निसर्गातील एखाद्या गोष्टीस, वस्तूस दिव्यत्व देऊन त्याची पूजा केली जायची. काही वृक्ष, उदाहरणार्थ वड, पिंपळ, उंबर इत्यादी वृक्ष हे पवित्र मानले गेले, तर नागासारखे काही सरपटणारे प्राणी पवित्र मानले. नागाची पूजा आजही केली जाते. ती जगभर केली जाते. माणसं नागाला भितातही व पूजतातही. ही भीतीतून भक्ती आहे. स्वर्ग, नरक या सुद्धा अशाच मिथ्स आहेत. वर आकाशात स्वर्ग आहे, तिथेच कुठेतरी नरक आहे, किंवा पाताळात नरक आहे, या केवळ कल्पना आहेत. वर किंवा खाली असं काही असतच नाही. हे विश्व कशा आहे हे समजून घेतले तर त्या मिथ्या कल्पना स्पष्ट होतात. आपली पृथ्वी नेमकी कुठं आहे, तुम्ही आता नेमके कुठं आहात, या प्रश्नाचे उत्तर सापेक्ष असते. खरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक माणूस स्वतःचा स्वर्ग व नरक स्वतःबरोबर घेऊन फिरत असतो. पुराणांमध्ये कथा आलेल्या असतात, त्यात अनेक मिथ्स आढळून येतात. मिथ्स म्हणजे कर्णोपकरणी आलेली माहिती. त्याचा आधार कोणालाच माहीत नसतो. तो म्हणाला म्हणून हा म्हणाला, एवढाच त्याचा आधार असतो. मिथ्सही याही मान्यताच आहेत. मान्यता म्हणजे काय याविषयी काही बाजूने आपण चर्चा केली. मान्यता म्हणजे आपण जे मानतो ते सर्व. त्याला कसलाच आधार नसतो. जी केवळ काल्पनिक असते ती मान्यता होय. मान्यता ही तथ्यात्मक नसते तर कल्पनात्मक असते. आपण अनेक गोष्टी खऱ्या मानून चालतो, त्या खऱ्या नसतात, पण इतर लोक त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. हे पाहून आपणही त्या खऱ्या मानू लागतो. मान्यता हजारो प्रकारच्या असतात. भूताने झपाटणे ही मान्यता आहे. देव अंगात येतो ही मान्यता आहे. देवाची विशिष्ट कल्पना किंवा आकार ही एक मान्यताच आहे. प्रत्येक धर्मातील देवांची रूपे वेगळी, आकार वेगळा, कारण प्रत्येक धर्माची देवाविषयीची कल्पना किंवा मान्यता वेगवेगळी असते. एपिक्युरियन नावाचा एक ग्रीक तत्वज्ञ म्हणतो, जनावरांना जर हात असते आणि त्यांना चित्रे काढता आली असती तर वाघाने वाघासारखी, लांडग्याने लांडग्यासारखी, बैलाने शिंगे असलेली अशा तऱ्हेने प्रत्येक प्राण्याने आपल्या स्वतःच्या आकाराचे देवाचे चित्र रेखाटले असते. मान्यता माणसाला अडकवून ठेवतात, बांधून घालतात. अनेक प्रकारची बंधने मान्यतांनी निर्माण केलेली आहेत. मान्यता या रेशमाच्या किड्याच्या कोशासारख्या असतात. रेशमाचा किडा स्वतःच आपल्याभोवती एक कोश तयार करून त्यात स्वतःला अडकून घेतो. नंतर कोशाचे तोंडही बंद करतो. मग तो आतच अडकून राहतो. त्याला बाहेर पडता येत नाही. त्यातच तो मरून जातो. माणूसही स्वतःभोवती अनेक मान्यतांचे जाळे विणून कोश तयार करीत असतो. प्रत्येकाचा कोश वेगळा, वेश वेगळा, प्रत्येकाचा अभिनिवेश वेगळा. मान्यतांची हातकडी असो की अवजड बेडी असो, ती ज्याची त्याला प्रिय वाटत असते त्याच कोशात तो रमतो व त्यातच मरतो. मान्यतांचे अनेक प्रकार आहेत. मूलभूत मान्यता, या मान्यता मी भोवती घोटाळत राहतात. मी असा, मी तसा असे मानून बसतात. याचेही अनेक प्रकार आहेत. काही महत्त्वाचे प्रकार आपण पाहू. प्राथमिक मान्यता. मूलभूत मान्यतेमधील ही पहिली मान्यता ही की मी म्हणजे शरीर आहे. हा जो देह आहे तेवढा देह म्हणजे मी होय. या देहाला केंद्रस्थानी मानून सर्व व्यवहार केले जातात. मग सुखदुःख देहाचं, त्याचाच विचार केला जातो. देहाला सुखावण्यासाठी अनंत साधनांची जमवाजमव केली जाते. देहाचे सुख म्हणजे इंद्रिय भोग, पण इंद्रियालाही मर्यादा आहेत व सुखाची अनुभूती घेणाऱ्या मेंदूलाही मर्यादा आहे. विशिष्ट मर्यादेच्या पलीकडचे सुख असो किंवा दुःख असो ते मेंदूला समजतच नाही. नंतर इंद्रियही दमून जातात. त्यांनाही विषयात पहिल्यासारखी गोडी राहत नाही. अत्यंत आवडीने ज्यांना चहा पाहिजेच
अशानाही चहाची जोरात तलब झाल्यानंतर चहाच्या पहिल्या घोटाला वाटणारे सुख एका पाठोपाठ चहाचा 20वा कप पिताना वाटणार नाही. नंतर ते विषासारखे वाटेल. देह इंद्रिय यांना मर्यादा आहेत. मात्र माणूस रात्रंदिवस वस्तूंची जमवाजमव करण्यासाठी धडपडत असतो. तो संग्रह वाढवत राहतो. मी हिंदू, मी ख्रिस्ती, मी मुस्लिम, मी पारशी, मी बौद्ध, मी नवबौद्ध इत्यादी धर्मांचा उल्लेख केला जातो. त्यातही मी वैष्णव, मी शैव, मी प्रोटेस्टंट, मी कॅथॉलिक, मी शिया, मी सुन्नी, मी माध्यमिक, मी जैन, मी श्वेतांबर, मी दिगंबर इत्यादी संप्रदाय स्वतःला मानले जाते. लिंग भेद करून मी पुरुष, मी स्त्री वर्णाचा उल्लेख करतात. मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी शूद्र, मी अमक्या जातीचा, मी अमक्या देशाचा, मी अमक्या राज्यातला, त्यातील जिल्ह्यातला, अमुक तालुका, अमुक गावचा, गावातल्या अमुक घरातला. माणसाचे किती तुकडे पडलेत पहा. तो कोण कोण आहे. मी डॉक्टर, मी प्राध्यापक, मी कामगार, मी शेतकरी, मी सैनिक, मी इंजिनियर, मी शहरी, मी खेडूत, मी सुशिक्षित, मी अशिक्षित, मी बेकार, मी हमाल, मी कलेक्टर, मी पंतप्रधान, मी मंत्री, मी विरोधक, मी गरीब, मी श्रीमंत, मी चालक, मी पालक, मी बालक, मी मालक, मी सेवक, मी गायक, मी उंच, मी बुटका, मी गोरा, मी काळा, मी विद्वान, मी अज्ञानी, मी ज्ञानी, मी महाराज, मी सशक्त, मी दुबळा, मी आजारी, मी निरोगी, मी कलाकार, मी लेखक, मी चित्रकार, मी ड्रायव्हर, मी लेक्चरर. हजारो धंदे आणि त्या धंद्यावरूनच स्वतःला वेगळ्या प्रकारचा मी समजू लागतो. कायद्याची 4 पुस्तकं वाचणारा मीला वकील बनवतो, तर त्यातीलच एखादा जज बनवून न्याय देतो. तो स्वतःला न्यायमूर्ती समजतो. किती गंमत आहे पहा. लहान मुलं भावला भावलीचा खेळ खेळतात, तसाच हाही खेळच आहे. एक चोर तर दुसरा पोलीस. मान्यतेमध्ये श्रद्धा मिसळलेली असते, त्यामुळे त्या बळकट बनतात, त्या घट्ट बनत जातात व त्यातच माणूस कायमचा अडकून राहतो. मरताना सुद्धा ही मान्यता त्याला चिकटलेली असते. समजा एखादा वकिलीचा व्यवसाय करणारा मेला, तर वकील मेला असे समजले जाते. ही मान्यता त्याच्या जवळच्या दुसऱ्या व्यक्तीलाही चिकटली जाते. जसे मास्तरची बायको मास्तरीन, वकिलाची बायको वकिलीन, जसं सिंहाची बायको सिंह, अगदी तसं हे आहे. मला एक माणूस भेटला होता. त्याला मी विचारले, आपण कोण? त्याने सांगितले, मी डेप्युटी कलेक्टर, आता रिटायर्ड आहे. ते सद्ग्रस्त स्वतःच्या मीला डेप्युटी कलेक्टर समजत होते. व्यवहारात पहा, प्रत्येकजण स्वतःलाही मी तो जे समजत असतो ते तो असतो का? मीचं खरं स्वरूप काय व माणसं समजत असतात काय? या सर्व मीच्या उपाधी आहेत, याच मान्यता आहेत. ते लोक मीला तसं मानू लागतात. नुसतं मानत नाहीत तर खरं मानित असतात. मान्यता कंडिशनिंग करते. जन्म झाल्या झाल्या बाळाला काय नाव असते? ते फक्त गोड हसते. भूक लागली की रडते. त्या बाळाच्या नंतर समारंभपूर्वक नाव ठेवले जाते. तो एक शब्द त्याच्या कानावर सारखा जातो. ते बाळ मग बाळू बनते. बाळूचं बाळ्या होतं व बाळ्याचं बाळासाहेब बनतो. त्याला ओळख विचारा, तो सांगेल, मी बाळासाहेब. तो मीला बाळासाहेब समजू लागला. मान्यतेची पकड इतकी घट्ट असते की आईने बाळू म्हणून हाक मारली आणि बाळू झोपेत जरी असला तरी त्याला जाग येते. झोपेतही तो असे समजून असतो की मी बाळू आहे. हे कंडिशनिंग इतकं होतं की ते अबोध मनात जातं. ते मन झोपेतही जागा असतं. दोन्ही कुणाचाही असो, पण बा व ळू ही वर्णमाला त्याच्या कानावर आली की तो दचकून जागा होतो. मान्यता किती खोल, घट्ट व सर्वव्यापी असतात याचा अंदाज आला असेल. खरा मी कोण आणि माणूस त्या मीला काय काय मानून बसलाय? तो जे काय मानतोय ती मान्यता आहे. तो काय व कोण आहे हे मान्य करतोय, म्हणून ती त्याची मान्यता आहे. दुय्यम किंवा सेकंडरी मान्यता. प्राथमिक मान्यता मी भोवती घोटाळतात, तर दुय्यम मान्यता माझं भोवती घोटाळतात. यात स्वार्थ येतो, लोभ येतो, ध्यास येतो, आसक्ती येते व मालकी हक्काची भावनाही येते. माणूस अनेक गोष्टींना माझं म्हणत राहतो. या माझं आसक्ती असते व आसक्ती आली की बंधन आलंच. म्हणजे माझं म्हणण्यामध्ये माणूस स्वतःला बांधून घेत असतो. तो काय काय माझं समजतो? त्यानं जेवढं जमवलं असेल ते सर्व, त्यानं दुसऱ्याचं हिसकावून घेतलं असेल ते सर्व, त्याला निसर्गानं दिले असेल ते सर्व व त्याला समाज किंवा लोकांकडून मिळालं असेल ते सर्व,
तो मन माझं म्हणतो, बुद्धी माझी, शरीर माझं, माझं घर, माझी बायको किंवा माझा नवरा, माझं बँक पासबुक, माझी पोरं, माझी संपत्ती, माझी शेती, माझा फ्लॅट, माझे पैसे, माझा शर्ट, माझं चप्पल, माझी गाडी, माझी दाढी करण्याचं खोरं माझं. माझेपणाने बंधन निर्माण होतं. म्हणूनच स्वामी विवेकानंद सांगायचे, मुलांचा तुम्ही पुरेसा लाड करा, त्यांना हवं नको ते पहा, पण त्यांना माझं म्हणू नका. माझं म्हटलं की बंधन आलं, व बंधन म्हटलं की दुःख ठेवलेलेच असतं. एक साधं उदाहरण पहा. समजा पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याने चाललेले आहात. तुमच्या समोरही अनेक लोक निघालेले असतात. वाहनांची रहदारी आहे. तुमच्या समोरच्या माणसाच्या कपड्यावर वाहनानं चिखलाचं पाणी उडवलं तर तुम्हाला काय वाटतं? कदाचित तुम्हाला गंमत वाटेल. थोडं पुढे गेल्यानंतर दुसऱ्या वाहनानं पाणी तुमच्या शर्टावर उडवलं तर तुम्हाला राग येईल, कदाचित वाईट वाटेल. घटना तसलीच, पण एकाने तुम्हाला गंमत वाटली व एकाने राग आला किंवा वाईट वाटले. त्याचं कारण तुमच्या अंगावरील शर्टाला तुम्ही माझा शर्ट समजत आहात. त्या शर्टापासून थोडं त्रयस्थ व्हा, मग दुःख होणार नाही. याचा अर्थ काहीच मिळवू नये किंवा त्याची व्यवस्था करू नये असा नव्हे. तुम्हाला काय हवे ते कमवा, कितीही मिळवा, पण त्याला माझं म्हणू नका. थोडंसं अलिप्त राहा, त्रयस्थ व्हा, मग दुःख बाधणार नाही व बंधन अडकवणार नाही. तुम्हाला खोकला येत असेल तर तो माझा खोकला म्हणता. तुम्हाला ताप आला असेल तर माझा ताप किती आहे म्हणून विचारता. तुम्ही आजारी असलात तर तो आजारही माझा आजार असं म्हणता. तुम्हाला दुखत असेल तर ते माझं दुखणं म्हणता. दुखण्यालाही माझं बनवता, म्हणूनच त्यात जास्त अडकून पडता. ताप, थंडी, खोकला, आजार हे सर्व शरीराचं आहे. ते येणार आणि जाणार, पण तुम्ही शरीरालाच मी म्हणता व त्याचे धर्म माझं म्हणता. याच मान्यता आहेत. खरं तर माझं असं या जगात काहीच असत नाही. जगात घटना घडतात, प्रक्रिया घडतात, वस्तू असतात, त्या स्थानांतर करतात, त्यालाच तुम्ही माझं म्हणता. पृथ्वीच्या पोटातलं सोनं खाणी खोदून बाहेर काढतात, शुद्ध सोनं बनवतात. सोनं ही वस्तू आहे, तिच्यावर प्रक्रिया होतात, तुम्ही ते मिळवता व ते माझं सोनं म्हणता. सोनं हे सोनंच असतं, ते कुणाचंच नसतं. तुम्ही म्हणाल मी ते पैसे देऊन खरेदी केले. पैसा तरी काय आहे? शासनानं मान्यता दिलेलं विनिमयाचं एक साधन. पैसा ही सुद्धा एक मान्यताच आहे. तुम्ही काहीतरी उद्योग करता, सेवा देता व पैसे मिळवता. सरकारने छापलेला पैसा एकाच्या खिशातून तुमच्या खिशात येतो, त्याला तुम्ही माझा पैसा म्हणता. पैसा तुमचा असतो का? एक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुवा म्हणून तो तुमच्याकडे आलेला असतो. दुसऱ्या प्रक्रियेने तो तुमच्याकडून निघूनही जातो. म्हणूनच तुमचं असं या जगात काहीच नसतं. वस्तुस्थिती अशी आहे की जसे तुम्ही आहात तसंच जग आहे, जगातील वस्तू आहेत. म्हणून माझं म्हणणं ही काल्पनिक गोष्ट आहे, ती एक मान्यता आहे. सामाजिक मान्यता. या मान्यतांमध्ये सर्व प्रकारच्या रूढी परंपरा येतात. लग्न लावताना कोण तांदूळ टाकतो, कोण फुले टाकतो. तांदळाऐवजी हरभरे त्यातल्या त्यात भाजलेले का टाकत नाहीत? तांदूळच का टाकायचे? तर तशी मान्यता आहे म्हणून. लग्नात मुंडावळ्या व बाशिंग का बांधतात? तशी मान्यता आहे म्हणून. विशिष्ट कल्पनेप्रमाणे समारंभ साजरा केला नाही तर ते लग्न झाले अशी समाज मान्यता देत नाही. अनेक समाजांच्या मान्यता वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही समाजाची लग्ने सकाळी होतात, काहींची सायंकाळी गोरज मुहूर्तावर होतात, तर काही समाजाची लग्ने गैरसोय होत असूनही मध्यरात्रीची केली जातात. कारण काय? कुणालाच माहीत नाही. फक्त सर्वांचे एकच उत्तर, तशी समाज मान्यता आहे, आमच्या समाजाची तशी चाल आहे म्हणून. काही समाजात घरगुती पद्धतीने लग्ने होतात. म्हणजे एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडला असेल तर सरळ त्याच्या घरात घुसून राहायची. किती मारले, शिव्या दिल्या तरी हालायचे नाही. मग ते लोक कंटाळून त्या मुलाशी लग्न लावून देतात. त्याला घरगुती विवाह असे म्हणतात. काही समाजात एक पत्नी व्रत आहे, तर काही समाज 4-4 बायका करायला संमती देतो. उत्तर भारतात काही ठिकाणी लग्न एकाशी होते व मुले त्याच्या भावाकडून जन्म घेतात, तरी त्याचीच मुले म्हणून मान्यता आहे. काही समाजात स्त्रीचं एकदाच लग्न केलं जातं, तर अनेक समाजात स्त्रियांचीही अनेक लग्ने लावली जातात. हिमालयात केदारनाथच्या परिसरात एक गाव आहे. त्या गावात घरात भावांची संख्या कितीही असो, पण सर्वात मिळून एकच पत्नी केली जाते. ते स्वतःला पांडवांचे खरे वंशज म्हणवतात. 5 पांडवात एक द्रौपदी होती.
ती पद्धत अद्याप चालू ठेवली आहे. काही लोकांनी तेथे जाऊन ही पद्धत बंद करा म्हणून सांगितले होते. तेव्हा आमच्या भावाभावात तुम्ही फूट का पाडता असा त्यांनी उलट सवाल केला. जगात वस्तू, व्यक्ती, घटना असतात तर मान्यता या डोक्यात असतात. जगात माणसं खरी असतात, त्यांची जात डोक्यात असते. स्त्रियांचा मासिक धर्म ही नैसर्गिक प्रक्रिया असते तर विटाळ माणसाच्या डोक्यात असतो. वस्तू व व्यक्ती या खऱ्या असतात, उच्च निश्चिता डोक्यात असते. पिंडाला कावळा शिवणे ही सुद्धा समाज मान्यता आहे. ऐनवेळी कावळा येत नाही म्हणून नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका गावात ब्राह्मणाने चक्क कावळा पाळला आहे. मेल्यानंतर पुरायची की जाळायची की विहिरीत फेकून द्यायची याविषयी प्रत्येक धर्माच्या व समाजाच्या विभिन्न मान्यता आहेत. आज जे हिंदू, बौद्ध, जैन आहेत ते जाळतात. हिंदूमधील शैव, लिंगायत हे पुरतात, तसेच मुस्लिम व ख्रिश्चन हेही पुरतात. पारशी त्यांच्या विशिष्ट विहिरीत टाकून देतात. मान्यता इतक्या आहेत की त्यांची केवळ जंत्री करायची म्हटले तर भला मोठा ग्रंथ तयार होईल. फलज्योतिष ही सुद्धा मान्यताच आहे. शुभाशुभाची मान्यता, शकुनाची मान्यता. मांजर आडवे गेले तर अपशकुन झाला असे म्हणतात. माझा तर उलटा अनुभव आहे. मांजर आडवे गेले की हमखास काम होते. कदाचित ही सुद्धा एक मान्यताच. लक्षात ठेवा, कोणत्याही कामात मांजरापेक्षा माणसंच जास्त आडवी येतात. युरोपात नाक शिंकरले तरी चालते, पण ढेकर दिले तर तिथे केळसवाने मानतात. आपल्याकडे नेमकं उलट आहे. कोण म्हणेल त्यांच्याकडे उलट आहे असं म्हणा. काही म्हणा, पण परस्पर विरोधी आहे हे निश्चित.